वयाच्या 8व्या वर्षी 1666 पुरंदरचा तह होते. तर त्या 8व्या वर्षी संभाजी महाराज त्या तहात कलमच असं होतं की महाराजांनी सांगितलेलं की मी काय तुमच्या ह्याच्यात मला काय राज्य करायची इच्छा नाही आहे. तुम्ही पाहिजे तर माझ्या मुलाला घ्या आणि त्याच्या हाती त्याला 5000 मनसबदारी द्या. संभाजीराजांना पुढे गेलं त्यांना 5000 मनसबदार दिले आणि त्यांना ठेवण्यात आलं आजचं संभाजीनगर औरंगाबादला. त्यांच्याबरोबर कोण बरोबर असं म्हणून नेतोजी पालकरांना त्यांना बरोबर ठेवलं गेलं. महाराज त्यावेळेस स्वतंत्र राजा म्हणूनच होते. संभाजी राजा बघा 8 वर्षाचा एक मुलगा तिथे औरंगाबादला राहतोय, स्वतःचं घरदार सोडून 8 वर्षाचा मुलगा. म्हणजे त्याला किती हिंमत असेल. त्या 8व्या वर्षी वयाच्या 9व्या वर्षी 8 वर्षी संपत त्यांना आग्र्यावर जावं लागले महाराजांबरोबर. कारण ते कलमातच होतं, पुरंदरच्या तहाच्या कलमातच होतं की आग्र्याला तुम्हाला बादशाच्या भेटीला यावं लागेल, त्याचा 50वा वाढदिवस. महाराजांना संभाजीराजांना घेऊन जावं लागलं. का? कारण त्यांना 5000 मनसबदारी होती. म्हणून महाराजांनी संभाजीराजांना बरोबर घेऊन गेले. महाराज तिथून निसटले. संभाजीराजांना त्यांनी कुठे ठेवलं? मथुरेला ठेवले. आणि महाराज तिथून निघून आले. का? तर एवढ्या धावपळीच्या प्रवासात, जवळजवळ 1000 किलोमीटरचं अंतर आहे, एवढ्या धावपळीच्या प्रवासात त्यांनी येताना जर दगाफटका झालाच कुठे काय तर संभाजीराजे राहतील किंवा अमरावतीमध्ये असा फतवाच काढला होता की शिवाजी महाराज म्हणजे एक साधारण 30 वर्षाची एक व्यक्ती आणि त्याच्याबरोबर 8-9 वर्षाचा मुलगा जर तो कुठे भेटेल तिथं त्याला एक तर जेरबंद केल्यावर घेऊन धरून माझ्याकडे आणा, या 2 गोष्टी सांगितलेलं. म्हणून महाराजांनी आधीच संभाजीराजांना मथुरेत ठेवलं. तिथून पुढे 3.5 महिने ते तिथेच आहेत मथुरेमध्ये. इकडे आल्यावरती महाराजांनी आपल्या जिवंत मुलाचं श्राद्ध घातलंय. जिवंत मुलाचं श्राद्ध का घातलं? का तर पूर्ण हिंदुस्थानमध्ये कळावं की शिवाजी महाराजांना येताच्या प्रवासामध्ये संभाजीराजे रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला किंवा येण्याचा त्रास त्यांना सहन झाला नाही, चालण्याचा, घोड्यावर बसण्याचा. त्यामुळे ते वारले. आणि ही अफवा पसरवण्यासाठी त्यांना हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांचं श्राद्ध केलं गेलं. आणि ही गोष्ट देखील आऊसाहेबांना म्हणजे जिजाऊसाहेबांना महाराजांनी सांगितलं नाही, कारण ती कुठेच फोटो ओढायची नव्हती. म्हणजे बघा, जिवंत असलेल्या मुलाचं श्राद्ध घालणारा जगातला एकमेव पहिला आणि शेवटचा राजा एकच असतो.